आज उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। खूप चांगलं एक महत्त्वाचा मेसेज त्यांनी दिला आहे। हीच महाराष्ट्राची खरी संस्कृती आणि परंपरा आहे। एक मुख्यमंत्री म्हणून जे देवेंद्रजी झालेत त्यांना शुभेच्छा जर उद्धव साहेबांनी दिल्या असतील तर ते खूप कौतुकास्पद आहे आणि नवीन आमच्यासारख्या पिढीसमोर तो एक आदर्श आहे। एकूणच अजित पवार नॉट रिचेबल असल्याची चर्चा आहे, ते विधानभवनात आज पण दिसले नाही, काय सांगाल? त्यांचा फोन जरी नॉट रिचेबल असला तरी मीडियामध्ये चर्चा होते, असा आमचा नेता आहे आणि इतका पॉवरफुल नेता। आता साहजिक आहे तुम्हालाही वाटतं की 2 दिवस झाले दिसत नाहीत, पहिल्या दिवशी तर होते अजितदादा। आज पण मी माहिती घेतली, थोडा प्रकृतीचं कारण आहे त्यामुळे ते थोडे घरी आराम करतायत। मागं दरेगावला शिंदेसाहेब गेले होते, त्यावेळेस पण हीच चर्चा झाली होती की शिंदेसाहेब नाराज आहेत म्हणून निघून गेले, शेतीकडे निघून गेले। पण नंतर ते थ्रोट इन्फेक्शन, नंतर त्यांच्या चाचण्या झाल्या, मग संजय राऊतांना वाटलं की हे खरं आहे। तसं आता दादांबद्दल असेल ह्या गोष्टी होत राहतात, चर्चा होत राहतात। वस्तुस्थिती अशी आहे, तब्येतीच्या थोड्याशा कारणामुळे आज दादांनी पूर्ण वेळ आराम केला। लवकरच तुमच्या समोर येऊन ते तुमच्याशी संवाद साधतील। एकूणच छगन भुजबळ नाराज आहे, काय सांगाल? आता असं आहे, भुजबळ साहेब नाराज झाले, ते काल गेलेत। त्यांनी त्या भावना बोलून पण दाखवल्या, जहा नाही चायना वहा नाही रहना असं पण ते बोललेत। आणि आज त्यांनी काही कार्यकर्त्यांची भेट घेतली, उद्या मोठा मेळावा त्यांनी फार्म हाऊसवर बोलावला आहे। शेवटी वरिष्ठ आहेत, पक्षाचे मोठे नेते आहेत। थोडंफार त्यांच्या मनासारखं झालं नसेल तर आमचे पक्षाचे नेते नक्कीच त्याबाबत समजूत काढून पुढचा निर्णय घेतील। मात्र भुजबळ साहेबांचे आडून जी लोक दादांचा फोटो वापरून जोडे मारो चपला मारो असं आंदोलन करतायत आणि सांगतायत ओबीसींवर अजितदादांनी अन्याय केला। 3 मंत्री ओबीसींची त्यांनी शपथ घेतली ना। धनंजय मुंडे साहेब ओबीसीचे मंत्री, त्यांनी शपथ घेतली। आदिती तटकरे ओबीसी, त्यांनी शपथ घेतली। दत्ता मामा भरणे ओबीसी, त्यांनी शपथ घेतली। 3 लोकांनी शपथ घेतली, मग अन्याय कसा? आम्ही पण ओबीसीचे घटक आहोत, आमचा तर कधी जात धर्म अजितदादांनी बघितला नाही। पण जी लोक अजितदादांवर जातीवादाचा ठपका ठेवतात ना, त्यांना मला साधा प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला अजून यशवंतराव चव्हाण साहेबच कळले नाही तर तुम्हाला अजित पवार कळायला खूप वेळ लागेल। इतक्या मोठ्या मनाचा नेता, जो मागच्या काळामध्ये तुम्ही बघा 8 ते 9 कॅबिनेट होते आमचे, सर्व समाजाला तिथं न्याय देण्याचा प्रयत्न झाला। तिकीट वाटताना सुद्धा मुस्लिम समाजाला सुद्धा त्याचा वाटा भेटावा हा प्रामाणिक प्रयत्न केला। आणि अशा नेत्यांवर भुजबळ साहेबांचं नाव वापरून काही उतावीळ कार्यकर्ते ज्या पद्धतीने खालची टीका करतात, त्यावेळेस मला त्यांच्या बुद्धीची कीव येते। मी त्यांचा निषेध व्यक्त करतो। भुजबळ साहेबांची जर काही नाराजी असेल तर नक्कीच वरिष्ठ पातळीवर ते वरिष्ठ लोक निर्णय घेऊन ते दूर केला जाणार। छगन भुजबळ काही वेगळा निर्णय घेण्याच्या पवित्र्यात आहे, तो त्यांचा आता स्वतःचा, प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असतं। उद्या त्यांनी जी मीटिंग बोलावली त्यानंतर ते प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांची भूमिका जाहीर करतील। पण मला तुर्तास तरी असं वाटते की ते कुठलाही वेगळा निर्णय घेतील असं मला तरी काही वाटत नाही। हे होते अमोल मिटकरी। छगन भुजबळ कुठलाही वेगळा निर्णय घेतील असं मला वाटत नाही, असं त्यांनी बोलून दाखवलं आहे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, नागपूर।